शाश्वत शेतीसाठी मधमाशाचं महत्त्वही खूप मोठं आहे. मधमाशा आहेत तर तुमचं सगळं निसर्गचक्र आहे. अन्न हे शास्त्रज्ञही सांगतात आणि विज्ञानही सांगतं. मधमाशा आहेत तर तुमची शेती आहे, आपण आहोत. त्यामुळे मधमाशांसाठी आपण फुलांचं फळांचं रक्षण संवर्धन करणं अतिशय गरजेचं आहे. शाश्वत शेती, उत्तम शेती, कसदार शेती, पिढ्यानपिढ्या उत्पन्न देणारी, कस सांभाळून ठेवणारी, उपजाऊ टिकाऊ शेती करण्यासाठी आपण मधमाशांना अनुकूल वातावरण देणं अतिशय महत्त्वाचं आहे. मधमाशा, फुलपाखरं, पशु पक्षी संवर्धन करण्यासाठी तुम्हाला झाडांचंही महत्त्व पुन्हा अजून अधोरेखित करतो. कारण झाडं आहेत तर जमिनीचा कस आहे, वातावरण निर्मिती आहे, पर्यावरणपूरक उत्तम शुद्ध हवा निर्मिती आहे. त्यामुळे झाडांचंही शाश्वत शेती आणि मनुष्यासाठी खूप खूप मोठं योगदान आहे आणि ते फायदाच देतं. त्यामुळे शाश्वत शेतीसाठी, कसदार शेतीसाठी, सुपीकतेसाठी तुम्ही फळं, फुलं, मधमाशा, पशु पक्षी यांचं संवर्धन करणारं कार्य सातत्यानं करावं लागेल. तरच पिढ्यानपिढ्या तुमची शेती उपजाऊ टिकाऊ होईल. यासाठी पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा. मधमाशा, पशु पक्षी, प्राणी, वन्यजीव, पशुधन संवर्धन करा. हे सगळे तुमचे शेतकरी मित्र आहेत. कीटकनाशक विषमुक्त शेती, कीटकनाशक, रासायनिक औषधं, खते, बियाणे यांचा वापर टाळा. यामुळं तुम्हाला पटकन फायदा मिळतो, पण आयुष्यभराचं पिढ्याचं नुकसान रासायनिक शेती करत आलेली आहे आणि करत राहणार. त्यामुळे पूर्वजांनी सांगितलेली जैविक शेती, पशुधन, शेणखत, कोंबडी खत अशा खतांचा जे पर्यावरणपूरक आहे, जे जमिनीची कस धूप वाढवणार आहे, पशु पक्षी, मधमाशा, फुलपाखरे अशा गोष्टींचं जतन संवर्धन आणि शुद्ध हवा, शुद्ध पाणी देणारं झाड आणि जमिनीचा कस सांभाळणारं, निसर्गाचं तापमान वाढ रोखणारं झाड. पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे